हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही आलो पेरूची वाडी येथे. तळपत्या उन्हात साऊ आणि माऊने जंकी एंट्री केली पेरूच्या वाडीत. आणि मग काय, एंट्रीलाच असलेल्या इथल्या स्प्रिंकलर्सने मन अगदी सुखावून गेले. याचाच आनंद लुटत होती ही आमची छोटीशी साऊ. नाशिक आणि मिसळ हे एक नवीन समीकरणच जणू तयार झालंय. त्यामुळेच की काय, कधीही नाशिकला आलं की मिसळ खावीशीच वाटते. पेरूच्या वाडीतील या स्पेशल चुलीवरच्या मिसळीचा आस्वाद घेतला आणि नंतर त्यांचे मेनू कार्ड बघितले तर काय आश्चर्य, सगळे पदार्थ पेरूपासूनच बनवलेले. पेरूची लस्सी, पेरूचे ज्यूस, चहा, आईस्क्रीम, सगळ्यांनाच टेस्ट करता येईल म्हणून पेरूचं आईस्क्रीम मागवलं. पण आमच्या छुटकीने त्याच्यावर ताव मारायला सुरुवात केली. यम्मी यम्मी करत आणि आम्हाला सगळ्यांना जळवत आईस्क्रीम एकदाचेच संपवले. आम्ही विचार केला तिला खाऊ देत आईस्क्रीम, आपण ऑर्डर करूया जरा हेल्दी पेरू प्लेट. प्लेटचा आस्वाद लुटला आणि मग निघालो पक्ष्यांची वाडी बघायला. येथील पेरूच्या झाडांमुळे वातावरण अगदी आल्हाददायक होते. उन्हाची झळ अशी जाणवत नव्हती. इथले निसर्ग सौंदर्य बघून मन प्रसन्न झाले. अशा पुलावरून जाताना छोटीशी नाव दिसली. पुढे पक्ष्यांच्या वाडीमध्ये प्रवेश केला आणि वेगवेगळ्या जातींचे, वेगवेगळ्या देशांमधले पक्षी बघून खूप खुशच झाली. काय, मोगली बरोबर, छोट्या भीम बरोबर फोटोज काढू लागली. लहान मुलांमध्ये पक्ष्यांची ओळख निर्माण होण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे असं वाटतं. पुढे गेल्यावर आम्हालाही लहान झाल्यासारखे वाटले. पक्ष्यांना हातात घेत नवीन अनुभव घेतला. ठुमक ठुमक जब हिट तू पहाड़ी बटुमा, हम छमे पायल घुंघरू बजन चार खुटमा। ठुमक ठुमक जब हिट तू पहाड़ी बटुमा, हम छमा पायल घुंघरू बजन चार खुटमा। लाल चार कंगन हाथ में चूड़ी सुनहरा, लाल चार कंगन हाथ में चूड़ी सुनहरा। चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा, चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा।